आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अनु, हे बघ, तुला आवडतो ना म्हणून गरम गरम वरण भात आणलाय। तुला भूक लागली असेल ना, चल खाऊन घे। हे घे। मलाही काही कमी त्रास होत नाहीये, पण तू आता स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये, कारण अजून सगळं संपलेलं नाहीये। मला माहितीये या सगळ्यातून सहजपणे बाहेर पडणं शक्य नाहीये, पण आपण दोघांनी लवकरात लवकर यातून बाहेर पडायचंय, हो ना? हो ना? हे बाळ आपल्या नशिबात नव्हतं असं आपण समजू। आपण पुन्हा प्रयत्न करूयात। असं नाही ना की आपण पुन्हा आई बाबाच होऊ शकणार नाही। आधी कोणाचं वाईट केलं रे मी, कधी कोणाबद्दल वाईट विचार पण नाही केला, कधी वाईट बोलले नाही, कधी वाईट वागले नाही, असं का? आणि माझ्याच बाबतीत असं का रे? आधी काय चुकलं रे माझं? आधी बाबाची तिकडे अशी अवस्था झाली आणि का घडते सगळं माझ्या बाबतीत? चला पेशंट, अहो पेशंट, चला उठा, मुगाच्या डाळीची खिचडी केली, खाऊन घ्या, चला उठ उठ लवकर उठ। त्याच्यात मस्तपैकी तूप बी टाकलंय मी। हा, औषधाचा दुसरा डोस घ्यायचा का नाही? चल द्या। नग सरे, खायला नग, अगं तोंडाला चवच नाही आहे। नसू दे चव, आपण जी बघड नाही बघायचं, पोटासाठी खायचं, कळलं? दर आकर। अगं काय खुळ आहेस का तू? आकर काय? आकर म्हणलं ना, मी अजिबात ऐकणार नाही तुझं, लय लाड झालं तुझं। दर सरे आहे। आता हे उलट झालं म्हणायचं, पोरगी आई झाली आणि आई पोरगी झाली। तुम्ही हसा। काय नाही हो मंगलताई, मला की नाही हे समजा लई भारी वाटायला बघा। मंगलताई, तुम्हाला आठवतं लहान असताना सरू बी अगदी तुमच्यासारखंच करायची, म्हणजे आजारी असली की काय बी खाय प्यायची नाही, आणि तुम्ही सारखं तिच्या माग लागून लागून मारून मुटकून तिला खायला घालायचात। बघा बघा, समजा या जन्मात फेडायला लागते, आता तीच येळ आली आहे तुमच्यावर। अरे देवा, मी काय बघत बसले तुम्हा दोघींकडं? माझीच नजर लागायची तुम्हा दोघींना बी। वहिनी चला, आता मला तुमचं काय बी टेन्शन नाही मंगलताई। बरं, मी निघू का आता?
घरात लई कामं पडल्यात. बरं बरं चालतंय, जा तू. आणि काय लागलं तर बोलो, मी येते मदतीला. हा अगं नाही नाही, तुझ्यावर हीच लई मोठी जबाबदारी आहे बघ. आता फक्त तू एवढी जबाबदारी सांभाळ बघ. चला येते हा. आणि मी कोणाचं वाईट केलं, कधी कोणाबद्दल वाईट विचार पण नाही केला, कधी वाईट बोलले नाही, कधी वाईट वागले नाही. मग असं का? आणि माझ्याच बाबतीत असं का रे? माझ्यापेक्षाही कोणाचा तरी मोठा अपराध केलास तू. तिला आजपर्यंत ज्या पद्धतीने तू ट्रीट करत आलायस ना, माफीच्याही पलीकडचं आहे आधी. तरीही तुला माफी मागायची असेल ना, तर सुंदरीची माग. काय ग सरे, एवढ्या रात्री कोण फोन करायला तुला? अगं यांचा फोन आहे. असं होय, आठवण आली असेल त्यांना. घे की फोन, जा. हॅलो, हॅलो. ती बरं वाटलं आज. तुम्ही पहिल्यांदा स्वतःहून फोन केलाय मला. हॅलो हॅलो, रडताय का तुम्ही? अहो काय झालं? अहो सांगा की काय झालं? तुम्हाला तुम्हाला बरं वाटत नाहीये का? काही कामाचं टेन्शन आहे का? हो, तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाही मला. अहो सांगा ना काय झालं? तुम्ही सांगितल्याशिवाय तर कसं कळणार आहे मला? मी तुझ्याशी खूप वाईट वागलो सुंदरी. सगळं संपलंय सुंदरी, सगळं संपलंय. अहो असं कसं संपेल समज?
लहानपणी जेव्हा अंधार पडायचा ना, तेव्हा ना मी घरात गुडूप होऊन जायचे. तेव्हा माझी आजी म्हणायची, सरे आपल्याकडे जेव्हा रात्र असते का नाही, तेव्हा जगात दुसरीकडे कुणीकडे तरी दिवस असतोय. तसंच तुमचा दिवस बी दुसरीकडे कुणीकडे गेला असेल हो. म्हणून परत तो तुमच्याकडे येणारच नाही असं तर नाही ना. परत सकाळ होणारच. उलट आपण घाबरून जाण्यापेक्षा नवीन दिवसाच्या स्वागतासाठी तयार राहायचं असतं. अहो, ऐकताय ना माझं? बोला की. तुम्ही आहात ना तिकडं? थँक्यू थँक्यू. हो, त्यात थँक्यू काय. सॉरी सॉरी सुंदरी. काय ग, कुणाशी शर्यत लावलीस? म्हणजे मी म्हणजे वाघ माग लागले का ताव राहिलीस म्हणून विचारलं. तू अशी इथं आजारी आणि मी करते समज निवांत, मग दुकान कोण उघडणार? न ग, तू कशाला दुकान उघडायला जातीस? बरं मला सांग, किती दिवस झालं दुकान बंद आहे? मी आजारी पडल्यापासून बंदच आहे बघ. तुम्ही फिरकले बी नसणार ना तिकडं? कोण जाणार? तुझ्या आजी जाऊन बसली आहे तिकडं. अजून किती दिवस बंद ठेवायचा विचार आहे तुझा? नाही, जास्त दिवस बंद ठेवून नाही चालणार. हा, म्हणूनच चालले मी. उंदरांनी कुशींनी काल करून ठेवला असेल कुणास ठाऊक. ते बी खरंच आहे. अगं पण दुकान बंद करताना मी समजा झाकून बिकून बंद करते, पण आता अगं आहे, पण उंदरांना काय दार लागतंय वय हात घुसायला? तूच सांग. हे बी खरंच आहे. हा बर, चल मी पण येते तुझ्या बरोबर. हो महाराणी, आहा, काय बी गरज नाही. बसा ग, इथं चालता येईन चालली दुकान उघडायला. अगं मग तू एकटी आवरणार भाई, मी पण येते. तेवढीच जरा मदत होईल तुला. मला तुझ्या मदतीची काय बी गरज नाही. उलट मी तुझ्या मदतीला आली एवढं लक्षात राहू दे. हा, पण सोपं आहे का ते? एवढे दिवस दुकान बंद आहे आणि ऐकणार आहे का नाही? आता आताच बॅग भरते निघते बघ. जाऊ? तू ऐकायचीच नाहीस, लई आडगेपणा करायला लागली. लेख कुणाचे? बर जा, पण जास्त पसारा असेल तर आवरत बसू नगस. दुकान बंद कर आणि परत ये. वय, चल तू आराम कर. उठ. येऊ का? सर दुपारी जेवायला घरलाच ये. वय, चल येते. डॉक्टर, अनु कशी आहे आता? फिजिकली त्या वीक आहेत, पण तो विकनेस आहार आणि उपचार या दोन्हीने निघून जाईल. पण त्यांच्या मनावर जो आघात झालाय त्याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासमोर जायची पण भीती वाटते आम्हाला. आय नो तुम्हालाही या गोष्टीचा त्रास होत असणार आहे, पण तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागणार. तीच कशी घ्यायची कळत नाहीये. मुळात तुम्ही तिची काळजी घेताय असं तिला वाटतं कामा नये. नॉर्मल राहा. खूप काही घडले असं शक्यतो दाखवू नका. तिला नाही दाखवलं तरी तिला स्वतःलाच ते वाटणार आहे ना. साहजिक आहे ते. त्या लगेच सावरणारही नाही, पण तुम्ही त्यांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करा. कारण घाबरू नका, पण अशा परिस्थितीत ते स्वतःच काहीतरी बरं वाईट करू शकतात. नाही डॉक्टर, नाही ती ती नाही करणार असं काय. आय नो त्या तसं करणार नाही, पण मी फक्त तुम्हाला एक शक्यता सांगितली. असं होईलच असं नाही, फक्त अलर्ट राहा. येस, थँक्यू.
फसवायचं असतं का ग? आपल्या दोघींचं काय ठरलं होतं मामा? एकमेकींपासून काहीच लपवायचं नाही. नो सिक्रेट्स. मग असं काय झालं होतं जे तुला मला सांगावंसं वाटलं नाही? कसलं टेन्शन घेतलं होतंस तू? मामा, तू बोलू शकत नसलीस तरी ऐकू शकतेस ना मला? मी ना तुझ्यावर खूप रागवली आहे. इतकी परक करून टाकलं का? का मला सांगितलं नाहीस? का लपवलंस माझ्यापासून? काय झालं होतं मामा? सगळं ओझ तू स्वतःवर ओढवून घेतलंस आणि मोडून पडलीस ग. हे मामा, ही तुझी नाटकात ना, ही थांबव. उठ उठ उठ, मला सांग काय झालं होतं? कोणतं सिक्रेट आहे? काय लपवतेस तू? उठ, मला सांग मामा, काय झालं होतं? मामा उठ ना ग. ए मामा उठ, मला सांग आधी काय झालं होतं? अनु, मामा अनु, मामा, ही नाटकं थांबवा मामा. अनु, शांत. ती कोमात आहे. अशी कशी जाऊ शकते ती कोमात? तिने मला काही सांगितलं नाहीये. तिला सांग, मला सांगायला. मामा अनु, तिची अवस्था तू बघतेस ना काय आता? आणि तुलाही आता त्रास करून घेऊन चालणार नाहीये. तिला आता आरामाची गरज आहे आणि तुलाही. तिने मला अजून काही सांगितलं नाही आधी. अनु, मामा, ती शुद्धीत मामा, ऐक ऐक ऐक. ती शुद्धीत आल्यावर सगळं सांगणार आहे आपल्याला. ओके? आणि तू आता खूप वीक आहेस. तू पण आराम करायचायस आणि आईला पण आराम करू द्यायचाय. चल आत्ता इथून चल. चल चल चल. मंगलताई, अरे सुंदरे, तू कधी आलीस? कालच आले. कशी आहे तब्येत तुमची? मी आहे बरा. बरं, तू काल लय दिवस बंद होत. अहो, ते आईची तब्येत ठीक नाही ना, म्हणून. कळाल मला ते बी. बरं, ही लिस्ट एवढी घे, मटेरियल एवढं काढून ठेव. वय वय ठेवते. हा, मी येतो लगेच. या जाऊ. बर. एकटीनच खाऊ नकस, माझ्यासाठी बी एक काढ. नेहमी कसं काय कळतं ग तुला? आणि मी आता आवाज बी केला नाही तरी बी नव तुझ्या पाठीला काही डोळा लावलेत वे ग? हे, पाठीला डोळे असतात वे? आई ना कभी झूठ नाही बोलता ना, म्हणून. म्हणजे अगं आरसा बघ की. तरीच. आणि तरीच काय ग? चोरून खायची काय गरज आहे? सांगून खा ना, तुला कुणी अडवणार आहे बाई? अगं म्हणूनच नाही मागितलं. कुणी अडवणार नसेल तर ती गोष्ट करण्यात कसली आली मजा? चोरून खाण्याची मजा आहे की नाही, ती मागून खाण्यात नाही. लय शानी आहेस हा. वय का? आता मी शानी वय? आणि शाळेत असताना मंगलात तिला बोलण्यात गुतवायला लावून बरणीत हात कोण घालायचं ग? मालती, तुला आठवते का ग समज? मग लय मज्जा यायची बघ. आणि तुला माहितीये का काय? अगं आपल्याला वाटायचं आईच्या ध्यानात येत नाही, पण आईला समज माहिती असायचं, पण आपल्याला ती दाखवून द्यायची नाही बघ. काय सांगायला लागलीस? खरंच? काय भरकन दिवस गेले नाही सर इथे.
कालपर्यंत शाळेचा ड्रेस घालून पाठीवर दप्तर अडकून जायचो बघ. आणि आज बघ तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बी आलंय. खरे पण काय ग सरे, ते मंगळसूत्र अजून जास्त आहे बाई तुला का झालंय पीठ? म्हणजे अगं म्हणजे माझा मामड्या वागती ना हो तुझ्याशी नीट. मालते, अगं शेतावरनं भाताची परीक्षा घेत असते तुम्ही. अगं तुम्ही आला होता तेव्हा त्यांना कामाचं टेन्शन असणार म्हणून ती एवढं समज बोलली. आता राग आल्यावरती आपल्याच माणसावर काढणार ना तो आपण. तसा लई चांगला माणूस आहे बघ तो. लग्नाच्या आधी तू त्यांच्याबद्दल जे सांगितलं होतं ना ती समज खरं निघालं बघ. खरं सांगायला लागल्यास ना मी खोटं कशाला बोलीन तुझ्याशी. अगं परवा तर ना आम्ही फिरायला गेलतो. हा म्हणजे सकाळपासनं ते रात्रीच्या जेवणापर्यंत. आणि सारखं काही ना काही गिफ्ट घेऊनच असतात बघ माझ्यासाठी. बरं आहे बाई. मग म्हणजे माझा मामा परत आलाय म्हणायचा.